नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज मी आहे ना पनीर फ्राईड राईस बनवणार आहे। सगळ्यात पहिलं मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। पनीर एकदम बारीक बारीक चॉप करून टाकलेले आहेत। तेलामध्ये व्यवस्थित पनीर फ्राय करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर गाजर टाकलेले आहेत, गाजर पण आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत। कांद्याची पात टाकलेली आहे, कांद्याची पात पण एकदम बारीक बारीक चॉप करून घ्यायची आहे। त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून मस्त असं सगळं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि ही सगळी प्रोसिजर फास्ट गॅसवरच करायची आहे। खूप टेस्टी भात होतो। तुम्ही नॉर्मल फ्राईड राईस खाल्ला असाल, पण हा असा आहे ना पनीर फ्राईड राईस खाऊन बघा, खूप टेस्टी होतो। आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि हे इथे ना शेजवान चटणी टाकलेली आहे, सोया सॉस टाकलेला आहे। तर आहे ना हे सगळं सॉस टाकून आहे ना मस्त असा आपल्याला मसाला तो फ्राय करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आहे ना आपण जो भात शिजवलेला आहे तो भात त्याच्यामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। आणि बघा, पाहू शकता किती छान असा भात झालेला आहे। आणि मी कांद्याची पात थोडीशी अजून साईडला काढून ठेवली होती, त्यानंतर ती वरून थोडीशी कांद्याची पात टाकायची आहे। जर तुम्हाला त्याच्यामध्ये कोबी पण बारीक चिरून टाकायचा असेल तर तो पण टाकू शकता। आणि खरंच खूप सुंदर भात होतो। माझ्या मुलांना खूप आवडला हा राईस। तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि खूप टेस्टी भात होतो। खरंच तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी। पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे, खायला पण तेवढाच टेस्टी झालेला होता। पाहू शकता किती, बघा बाहेर पण मिळतो ना, बाहेर हॉटेलमध्ये घ्यायला गेले ना किती महाग असा असतो, आणि घरामध्ये आपण एकदम थोड्याशा सामानामध्ये एवढा छान राईस बनवू शकतो। या तुम्ही पण खायला असाच फ्राईड राईस, खूप टेस्टी असा फ्राईड राईस, पनीर फ्राईड राईस तुमच्या मुलांना नक्की आवडेल। चला तर मग बाय।